श्राम आपण मंदिराचा परिसर विशाल परिसर बघू शकता आणि या ठिकाणी मला तुळसबाग बनवायची आहे, जे की आधुनिक युगामध्ये आपले जे फुफ्फुस असतात ते भरपूर काळ कार्बन डायऑक्साईड ओढत आहेत आणि त्याचं डिटॉक्सिशन होत नाही. आणि तुम्ही बघू शकता जवळजवळ हे 8-9 हजार फुटाचा काय म्हणतात त्याला 8-9 हजार चौरस फुटाचा परिसर आहे. आणि या पूर्ण परिसरामध्ये मला या ठिकाणी बेंच आणि बाकडे टाकायचे आहेत, जेणेकरून ज्येष्ठ नागरिक या ठिकाणी येऊन बसू शकतील आणि त्यांना चांगला ऑक्सिजन मिळेल, जो की तुळशीमधून निर्माण होत असतो. आणि या तुळशीच्या सान्निध्यात जर ते 1 घंटा रोज बसले तर त्यांचे फुफ्फुस पूर्णपणे डिटॉक्स होतील आणि ते पूर्ण आरोग्य प्राप्त करतील. त्यासाठी माझे प्रयत्न आहेत. आणि तुम्हाला पण विनंती आहे की ज्यांना कोणाला तुळस या ठिकाणी दान करायचे आहे त्यांनी सर्वांनी तुळस दान करावी. ज्यांना कुंड्या द्यायच्या आहेत त्यांनी कुंड्या द्याव्यात आणि ज्यांना बेंच आणि बाकडे द्यायचे आहेत त्यांनी ते एकत्रित करून द्यावेत, कारण की वेगवेगळे बेंच बाकडे व्यवस्थित दिसणार नाही. त्यासाठी प्रयत्न करावा. आणि हा खूप मोठा परिसर आहे. या ठिकाणी ज्योतिनगर SBH कॉलनी आहे, जे की भरपूर असे ग्रस्त आहेत, त्यांचे मुलं हे फॉरेनमध्ये असतात, मग त्यांना एकटेपणा जाणवतो आणि या ठिकाणी कोणतीच बसण्याची त्यांच्यासाठी सुविधा नाही आहे. त्या दृष्टीने पण मला काम करायचं आहे. आणि सामायिक एक संमेलन त्यांच्यासाठी ज्येष्ठांसाठी ठेवायचं आहे, म्हणजे ते पण असं जीवनाला कंटाळवाणं होऊ देण्यासाठी त्यांच्यासाठी मला ते प्रयत्न करायचा आहे. आणि ही उदासीनता त्यांच्या जीवनात मला नको आहे. त्यांच्याही मनात आनंद निर्माण करायचा आहे. त्यासाठी माझे प्रयत्न आहेत आणि त्यासाठी बेंच बाकडे आणि या ठिकाणी तुळसबाग बनवायची आहे. आणि प्रत्येकाचं आरोग्य, माणूस 100 नाही 125 वर्ष नाही 150 वर्ष जगला पाहिजे, यासाठी माझे थोडेफार प्रयत्न आहेत. हा प्राणवायू शुद्धीकरण झालं आणि ते प्राणवायू आपल्या शरीरात प्रत्येक नसात प्रत्येक रक्ताच्या कणात जात असतो. त्यासाठी माझा प्रयत्न आहे. जय श्रीराम.